क्रांतीवीर VN नाईक प्रसारक संस्थेचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नाशिक वाचन दिनानिमित्त आयोजित आजचा हा कार्यक्रम आज दिनांक 19 जून 2021 सकाळी 11:30 वाजता संपन्न होतो आहे। या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ता म्हणून मी प्राध्यापक डॉक्टर रामकृष्ण दत्तात्रय बदने, ग्रामीण कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वसंतनगर, तालुका मुखेड, एका तांड्यावरती हे महाविद्यालय आहे। त्या तांड्यावरच्या एका महाविद्यालयातल्या प्राध्यापकाला आपण बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे। त्याबद्दल मी संस्थेचे संयोजकांचे सर्वप्रथमच आभार व्यक्त करतो। मला दिला गेलेला विषय हा वाचन संस्कृती अशा पद्धतीचा आहे आणि या कार्यक्रमासाठी पत्रिकेवरती पंढरीनाथ थोरे साहेबांचा उल्लेख होता, परंतु आता ज्यांच्याशी मी बोललो ते या संस्थेचे उपाध्यक्ष, माझ्या संस्था चालकांच्या बरोबर त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असल्याचं त्यांच्या आत्ताच बोलण्यावरून लक्षात आलं आणि मला खूप आनंद वाटला। कारण मला सांगताना अभिमान वाटतो की आश्रमशाळेतल्या NT, ज्यामध्ये वंजारी समाज येतो, बंजारा समाज, धनगर बरेच समाज येतात, त्या NT समाजासाठी आमच्या संस्थेकडे गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि मनोहर जोशी साहेबांनी पब्लिक स्कूल विद्यानिकेतन दिलेला आहे। ज्या विद्यानिकेतनमध्ये महाराष्ट्रातल्या आश्रमशाळेतले गुणवान आणि होतकरू विद्यार्थी 640 विद्यार्थिनी 5वी ते 12वी पर्यंत शिक्षण घेतात। त्या विद्यानिकेतनचा पहिला प्राचार्य म्हणून काम करण्याची संधी मला संस्थेने दिली होती। असे बहुजनांच्या उद्धारासाठी कार्य करणाऱ्या या दोन्ही संस्था आहेत। आमच्या आपण जर बघितलं तर आमच्या शैक्षणिक संकुलाचं नावच वसंतनगर आहे आणि या ठिकाणी त्या नाईक साहेबांचं नाव आमच्या संस्थेला आणि या नाईक साहेबांच्या नावानं ही संस्था चालते। दोन्हीही बहुजन उद्धारासाठी कार्य करणाऱ्या संस्था आहेत आणि म्हणून कुठेतरी दोघांची नाळ एकत्र येते याचा मला निश्चितपणे आनंद झाला। पहिल्यांदाच या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थितांच्या प्रती नामोल्लेख करून मी म्हणजे विषयाकडे येणार आहे। माननीय हेमंतजी धात्रक साहेब, संस्थेचे सरचिटणीस, त्याचबरोबर ॲडव्होकेट तानाजी जायभाईजी, सहचिटणीस, ज्यांच्यामुळं मला आपल्याशी बोलण्याची संधी प्राप्त झाली, ते आमचे परममित्र, ज्यांनी सुंदर अशा प्रकारचं प्रास्ताविक आपल्यासमोर ठेवलं, ते आदरणीय प्राचार्य डॉक्टर वसंत वाघ सर, त्याचबरोबर आमचे दुसरे मित्र डॉक्टर राजेंद्र सांगळेजी, या महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉक्टर पौर्णिमा बोडकेताई, ग्रंथपाल जे सतत माझ्या संपर्कात राहून धडपड करत होते हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने संपन्न व्हावा म्हणून, ते अत्यंत कर्तव्यदक्ष ग्रंथपाल प्राध्यापक शरद आव्हाडजी, आणि मी तितका मोठा नसतानाही माझा खूप स्नेहामुळे म्हणा किंवा अतिथी देवो भव ही आपली संस्कृती असते म्हणून म्हणा किंवा माझ्याबद्दलचं स्नेह म्हणून म्हणा, परंतु अत्यंत चांगला परिचय ज्यांनी करून दिला, माझ्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे ते मित्र आहेत आणि या निमित्तानं तेही आता माझे मित्र झालेले आहेत। असा माझा परिचय करून देणारे प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब चकोरजी, डॉक्टर जयश्री पाटीलताई, डॉक्टर शरद काकडजी, डॉक्टर नंदादेवी बोरशेताई, डॉक्टर हेमंत शिंदेजी, डॉक्टर रुपाली शिंदेजी, डॉक्टर अनिल आहिरे, डॉक्टर ममता नेहते, आपल्या सगळ्यांच्या प्रती सुरुवातीलाच मी कृतज्ञता भाव व्यक्त करतो। आणि मला जो दिला गेलेला विषय वाचन संस्कृती, मला सांगितलं गेलंय की सगळा कार्यक्रम आपल्याला 1 तासाच्या आत संपवायचा आहे आणि माझं रेकॉर्ड असं आहे की एकदा बोलायला लागलो की माझा परिचयामध्ये 2 गोष्टी राहिल्या, त्या मी सांगून टाकतो की मी कीर्तनकार आहे आणि प्रवचनकार आहे आणि कीर्तनकार आणि प्रवचनकारांना थोडंसं जास्त बोलायची सवय असते आणि म्हणून थोडंसं जास्त जर मी बोललो तर मला आपण थोडं सहन करावं। शक्यतो मला आज आणखीन माझ्याच महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या कार्यक्रमात देखील बोलायचं असल्यामुळे मी जास्तीचा काही वेळ घेणार नाही, परंतु दिलेल्या वेळात विषय जर मांडताना थोडीशी अडचण आली तर 5-10 मिनिट पुढे जाईल, एवढंच आपल्याला मी सुरुवातीला सांगू इच्छितो। फार चांगला विषय आहे वाचन संस्कृती
आणि एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वेद पुराणादी काळांपासनं वाचनाचं महत्व विशेषत्वानं सांगितलं गेलेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आपल्याकडं वाचनाला फार महत्वाचं स्थान दिलं. ज्ञान प्राप्त केल्याशिवाय असं म्हटलंय आपल्याकडे की नाही ज्ञानेन सदृश्य पवित्रमिह विद्यते. या पृथ्वीवर सगळ्यात पवित्र जर काय असेल तर कोण आहे? ज्ञान हे सगळ्यात पवित्र आहे. आणि हे ज्ञान कशाने प्राप्त होतं? तर ते वाचनानं प्राप्त होतं. असं वेद पुराणांच्या पासनं हा संस्कार, वाचन संस्कृतीचा संस्कार हा तेव्हापासनं आपल्यावर केला जातोय. ही गोष्ट आपण, मला असं वाटतं की लक्षात घेतली पाहिजे. आपल्याकडे म्हटलं गेलं सा विद्या या विमुक्त आहे. तीच विद्या जी माणसाला सर्व प्रकारच्या बंधनातनं मुक्त करते. आणि मग ही विद्या कुठून कशी प्राप्त होते आपल्याला? शिक्षणाचे आजच मी चकोर सरांनी उल्लेख केला. उद्या मी एक लेख लिहिलेला आहे. प्राध्यापक उद्या आंदोलन करतायत पीएचडीच्या संबंधाने, आणि त्या आंदोलनाच्या संबंधाने एक प्रासंगिक लेख लिहिला, उद्या पेपरला येईल. त्यामध्ये मी लिहिलं शिक्षणाचे 2 प्रकारे शिक्षण दिलं जातं, औपचारिक आणि अनौपचारिक. विद्या ह्या दोन्ही पद्धतीने प्राप्त होत असेल, परंतु वाचनाच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा औपचारिक शिक्षणामध्ये ज्ञान प्राप्त करायचं असेल तर ज्ञानापर्यंत जाण्याचा सगळ्यात मोठं महाद्वार काय आहे? तर ते वाचन आहे. आणि हे वाचन आपण जर केलं तर आपल्याला विद्या प्राप्त होते. मी विशेषतः विद्यार्थ्यांना सांगतो की माझ्या बंधू भगिनींनो, आणि म्हणून आमची संस्कृती, वाचन संस्कृतीला किती महत्व देते ही गोष्ट आपण लक्षात घ्या. ज्ञान मेवामृतम असं म्हटलंय आपल्याकडे. हे सगळे शास्त्रांनी आपल्याकडे लिहून ठेवलंय, सांगून ठेवलंय की ज्ञान हाच सगळ्यात मोठा अमृत आहे. अमृत 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 म्हणजे काय? आता त्या अमृताबद्दल आपण बोलतो, ते अमृत काय आपल्याला पाहायला मिळालं पण नाही, पण ज्ञान अमृत हे इतकं मोठं आहे की ते अमृत खाल्लं की माणूस अमर होतो. अमृताची विशेषता काय आहे? की अमृत खाल्लं की माणसाला मृत्यू येत नाही. आणि ज्ञानाचं अमृत जर तुम्ही सेवन केलं तर तुम्हीही मरत नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानाचं अमृत वाचनाच्या माध्यमातून प्राप्त केलं. बाबासाहेब आज अमर झाले. किती तुम्हाला उदाहरणं देऊ? ज्यांनी ज्यांनी ज्ञानामृताचं प्राशन केलं ती माणसं मरून शरीरानं जरी मेली असली तरी विचारानं जिवंत आहेत. मी परवा गोपीनाथरावजीच्या 3 जूनला पुण्यस्मरणाच्या निमित्तानं इतिहास संकलन समितीमध्ये बोलताना म्हणालो की गोपीनाथराव शरीरानं आपल्यातनं गेले असतील परंतु ते विचारानं आजही जिवंत आहेत. आणि कशामुळे होतं? कुठलाही माणूस शरीरानं गेल्याच्या नंतरही जिवंत राहतो. त्याचं खरं कारण कार्यामृत आणि ज्ञानामृत हे अत्यंत महत्वाचं असतं. तुम्हाला माहिती आहे या संस्थेचा परिचय मी वाचत होतो की क्रांतीवीर नाईक साहेबांनी ब्रह्मचारी राहून या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे यासाठी सर्वस्वाचा त्याग केलाय. अनेक वेळेस ते जेलमध्ये गेलेले आहेत. दुर्दैव या गोष्टीचं मला हे वाचत असताना लक्षात आलं की इतका मोठा क्रांतीवीर असताना देखील त्यांचा इतिहास मात्र झाकून ठेवला जातोय. का झाकून ठेवला गेला इतिहास? कारण त्याला न्याय देणारे तुम्ही आणि आम्ही खरे अनुयायी पुढे आलो नाहीत. आणि म्हणून कधी कधी असं होत असताना दिसतं. परंतु या संस्थेच्या रूपानं मला असं वाटतं की नाईक साहेबांचा विचार जो आहे तो सगळीकडे पोहोचवण्याचं काम आपण करतात. आणि म्हणून खरं तर आपल्याला जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत असं मला या निमित्तानं वाटतं. किती मोठं काम करतायत आपण. 58 शाखा, 25,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. खरंच मी माझ्या आयुष्यामध्ये वागसर हा स्वतःला भाग्यवान समजतो की एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये माझ्यासारख्या तांड्यावरच्या महाविद्यालयातल्या प्राध्यापकाला बोलण्याची संधी प्राप्त होते. हे माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण आहे. असंच मी अत्यंत नम्रपणे आपल्या समोर या निमित्तानं माझं मत व्यक्त करतो आहे. तुम्हाला माहिती आहे वाचन संस्कृतीचं महत्व आमच्याकडे काय सांगितलं गेलं? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. राजा स्वदेश पूजनते, विद्वान सर्वत्र पूजनते. राजाला, आमदाराला, खासदाराला किती किंमत असते हो? सरपंचाला किती किंमत आहे? त्याच्या गावापुरती आहे. असेल तर 4-5 आजूबाजूच्या गावापुरती असेल. पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार या लोकांना किती किंमत आहे? राजा स्वदेश पूजते, त्या त्या भागापुरते त्यांचं महत्व असतं. परंतु आमची संस्कृती ज्ञानाचं महत्व, वाचनाचं महत्व विशद करताना सांगते विद्वान सर्वत्र पूजनते. तुम्हाला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, जी जी माणसं वाचनावर आणि ज्ञानावर प्रेम करणारी होती ती माणसं
केवळ भारतामध्येच त्यांचं वर्णन होते किंवा त्यांचं गुणगान केलं जाते त्यांच्या कार्याचं, असं नाही. जगातल्या सगळ्याच देशांच्या मध्ये त्यांच्यावरती कार्य होते. त्यांच्या चरित्राचं आणि त्यांच्या कार्याचं अवलोकन केलं जाते. कशामुळं? वाचनामुळं, विद्वत्तेमुळं. आणि म्हणून आपल्याकडे काही सांगितलं गेलं नाही असं नाही. आपली संस्कृती सुरुवातीपासूनच वाचनाचं महत्व आणि वाचनाचं, मला असं वाटतं की संस्कार आपल्यावर करत आलेली ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मी थोडा वारकरी संप्रदायाचा पाईक आहे आणि मी या विषयाच्या अनुषंगानं माझ्या फेसबुकवरती एक प्रवचन केलेलं आहे. ते का सांगतोय मी, तर 7.5 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानामध्ये वाचनाचं महत्व विशद केलं. मला अभिमान वाटतो वारकरी संप्रदायाचा की संत ज्ञानेश्वर महाराजांनी 7.5 वर्षापूर्वी पसायदानामध्ये वाचनाचं महत्व विशद केलं. आणि ग्रंथोपजीविये विशेषीय लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवावेची. काय म्हटलं ज्ञानेश्वर माऊलींनी? माऊली असं म्हणाले, तुम्हाला माहिती आहे की पसायदानाची प्रासंगिकता या विषयावर मी बोलतो. तुम्हाला माहिती आहे की पसायदानामध्ये एकूण 9 ओव्या आलेल्या आहेत. पहिली ओवी ही प्रस्तावनेची आहे आणि शेवटची ओवी ही उपसंहार जर आपण गृहीत धरला तर मधल्या 7 ओव्या प्रत्यक्ष मागणी मागितलेली आहे माऊलींनी. आणि या 7 ओव्यांच्या मध्ये सगळ्यात शेवटची मागणी पसायदानामधली कोणती आहे? पसायदान म्हणून बघा, शेवटची जी ओवी आहे, शेवटची जी मागणी आहे ती आहे आणि ग्रंथोपजीविये विशेषीय लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवावेजी. काय मागितलं माऊलींनी? हे मागितलं की हे विश्वात्मक देवा, बाकीचं तर मी मागितलेलं देच, खळांची व्यंकटी सांडू दे, त्यांच्यामध्ये सत्कर्म. आता मी त्या काही विषयावर बोलत नाही म्हणून तिकडे मी फार विस्तार करत नाही, पण मला सांगायचं हे होतं की माऊली ही विश्वात्मक देवाकडे सगळं तर मागतातच, पण सगळ्यात शेवटची आणि महत्वाची गोष्ट काय मागतात? आणि ग्रंथोपजीविये विशेषीय लोकीये. हे विश्वात्मक देवा, बाकीचं एखादं थोडं कमी दिलास तरी चालेल, परंतु जे ग्रंथ उपजीवी लोक आहेत त्यांना मात्र या जगात म्हणजे परलोकामध्ये इहलोकामध्ये दोन्ही ठिकाणी विजय प्राप्त होऊ दे. ग्रंथोपजीवी म्हणजे कोण? ज्ञानावर प्रेम करणारे, वाचनावर प्रेम करणारे. माऊलींनी 7.5 वर्षापूर्वी 750 वर्षापूर्वी आपल्यासाठी मागणी, वाचन संस्कृती वाढावी म्हणून मागणी केली की जे म्हणून ग्रंथांच्या वरती प्रेम करतात, जे म्हणून ग्रंथात सांगितलेल्या सिद्धांताप्रमाणे आचरण करतात, हाही पुढचा अर्थ लक्षात घ्या, त्यांना हे विश्वात्मक देवा तू या लोकामध्ये आणि नंतरच्या लोकांमध्ये देखील विजय प्राप्त करून दे, विशेषत्वानं एवढं कर, असं माऊली मागतात. म्हणजे ग्रंथ वाचनाला माऊलींनी 750 वर्षापूर्वी महत्व दिलेलं आहे. दिलं नाही का? नक्की दिलेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. समर्थ रामदास म्हणाले की दिसा माझी काहीतरी वाचित जावे. माणसानं खरंच आयुष्यामध्ये प्रत्येक आलेला दिवस तसाच निघून जातो, असा कोरा दिवस जाऊ द्यायचा नाहीये. समर्थ रामदास म्हणतात की आपण दिवसामध्ये काही ना काहीतरी वाचलं पाहिजे आणि तेही चांगलं वाचलं पाहिजे. हे अत्यंत महत्वाचं आहे. मी नांदेडला राहतो. नांदेडला तुम्हाला माहित आहे की गुरु गोविंद सिंहांची समाधी आहे. तुम्हाला माहिती आहे की पण एक आमच्या देशामध्ये असा धर्म होऊन गेला की ज्या धर्मानं कुणाला गुरु मानलो? ग्रंथालाच गुरु मारलं ना. ग्रंथ गुरु ग्रंथ साहिब म्हणजे ग्रंथ हेच गुरु मानणारा आमचा बहादूर हा देश. ज्या देशामध्ये ते ग्रंथाला अत्यंत महत्त्व दिलं जाते, ही गोष्ट माईक वाजवते. याबद्दल मला आपल्याला पुढे सांगायचं. बंद करा माईक, माईक बंद करा माईक. सर कृपया माईक बंद ठेवा, आवाज येतो. मी आपल्याला सांगितलं चकोर सर माईक बंद करा. चकोर सर. हा, कृपया अवधानाचं विचलन झालं की मग वक्त्याचंही त्या विषयाकडनं मन विचलित होऊ शकतं. शक्यतो आपले व्हिडिओही आणि माईकही बंद केला तर चांगलं होईल असं मला वाटतं. एक गोष्ट लक्षात घ्या, एक विदेशातून
सम्राटानं एक राजवैद्य भारतामध्ये पाठवला. विदेशातला जो सम्राट होता म्हणा, राजा होता, त्यानं काय केलं, एक राजवैद्य भारतामध्ये पाठवला आणि त्या राजवैद्याला सांगितलं की भारतातली संस्कृती फार महान आहे आणि तिथं अमृत असतं म्हणा. तर काय तू आता भारतातच जातोच आहेस तर एक काम कर, भारतातून येताना अमर होण्याचं औषध घेऊन ये. काय सांगितलं, भारतामध्ये जातोच आहेस तर भारतातून अमर होण्याचं औषध घेऊन ये. तो राजवैद्य हुशारच होता, म्हणाला काही हरकत नाही राजेसाहेब, तुमची आज्ञा शिरसावंद्य. तो भारतामध्ये आला, काही दिवस राहिला आणि परत गेला आणि गेल्यानंतर राजाला भेटला. राजा फार उत्सुकतेनं त्याला विचारतो की अरे तुला मी काम सांगितलं होतं, आठवणीत आहे ना? तो म्हणाला हो आहे ना. काय सांगितलं होतं मी? म्हटलं तुम्ही मला अमर होण्याचं औषध आणा म्हटलं होतं. मग तू तर रिकाम्याच हाताने आलास ना, कुठं आहे ते अमर होण्याचं औषध? तेव्हा तो राजवैद्य म्हणाला राजेसाहेब तुम्हाला 10 पावलं थोडं माझ्या बरोबर यावं लागेल, म्हणजे तुम्हाला अमर होण्याचं औषध मला देता येईल. ते म्हणाले काय हरकत नाही. राजा त्या राजवैद्याबरोबर थोडा राजवाड्याच्या दरवाजापर्यंत आला आणि राजवैद्यानं एका रथाकडे बोट दाखवून सांगितलं राजेसाहेब या रथामध्ये जी ग्रंथ संपदा दिसती आहे ना, हेच आहे अमर होण्याचं औषध. आणखीन काय अमर होण्याचं औषध भारताकडे नाहीये. भारताकडे रामायण आहे, भारताकडे भगवद्गीता आहे, भारताकडे महाभारत आहे, भारताकडे गौतम बुद्धांचे विचार आहेत. अहो हेच तर माणसाला अमर करतात ना. पण ते अमर कधी करतात? ते वाचले पाहिजेत, ते आचरणात आणले पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की फार सुंदर ओवी, सुंदर अभंग लिहिलेला आहे, मला वाटतं नामदेव महाराजांचा आहे का जनाबाईचा. ते असं म्हणतात की एक तरी ओवी अनुभवावी, हा नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. नामदेव महाराजांचा आहे, नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, पण एक तरी ओवी अनुभवावी. ग्रंथ श्रेष्ठ आहे पण नुसते पानं चालले काय उपयोग आहे का? वाचन म्हणजे फक्त अक्षरांना डोळ्याखालून घालणं म्हणजे वाचन आहे का? नाहीये. एक तरी ओवी अनुभवावी. आता यावर खूप बोलता येतं, मला खूप बोलता येतं, पण नाही बोलणार. मला सांगायचं आपल्याला एवढंच आहे की अमर होण्याचं औषध माझ्या बंधू भगिनींनो आपल्या जवळच आहे. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा सुकलासी. उद्धरावा स्वयं आत्मा अत दीप भव सांगितलं आपल्या संस्कृतीनं, पण ते आपण वाचणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून माझ्या विद्यार्थी मित्रांनो, हे युग अत्यंत स्पर्धेचं युग आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं युग आहे, LPGचं युग आहे. एल म्हणजे लिबरलायझेशन, पी म्हणजे प्रायव्हेटायझेशन, जी म्हणजे ग्लोबलायझेशन, म्हणजेच खाऊच्या धोरणाचं युग आहे. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचं हे युग आहे. आणि या युगाच्या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल, वाचाल तरच वाचाल. आणि जर तुम्ही वाचणार नाहीत तर मी तुम्हाला सांगतो, शरीरानं जरी तुम्ही वाचलात तरी तुम्ही मनाने मेलेले असाल. चिंता आणि चिता हे शब्द माहिती आहेत तुम्हाला? चिंता माणसाला दररोज जाळते आणि मेलेल्या माणसाला चिता एकदाच जाळते. मला असं वाटतं की विद्वान असं म्हणतात, त्या चिंतेपेक्षा चिता बरी, कारण ती एकदाच मारते, पण चिंता दररोज मारते. ही चिंता तुम्हाला घालवायची आहे का? तुम्हाला मरणाच्या नंतरही अमर राहायचं आहे का? तर एकच काम करा. कबीर म्हणाले, मूरत से कीरत भली, बिन पंख उड़ जाय, मूरत तो जाती रहे, कीरत कभी न जाय. मी हिंदीचा प्राध्यापक. म्हणजे रामदास स्वामी म्हणाले, देह त्यागीता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परी त्वाजी जावे, परी अंतरी सज्जना निववावे. संत म्हणाले, काय म्हणाले? मरावे परी कीर्ती रूपे उरावे. माणसं, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुकाराम महाराज आज जिवंत आहेत, कशामुळे येतो? तुकाराम महाराजांनी गाथा लिहिला नसता तर जिवंत असते का? माऊलींनी जर ज्ञानेश्वरी लिहिली नसती, अमृतानुभव लिहिला नसता, 565 लिहिली नसती, मला सांगा ना, हरिपाठ लिहिला नसता, अभंग लिहिले नसते, तर माऊलींचं काय म्हणून आपण स्मरण करायचं होतं? माणसं मरणाच्या नंतरही जिवंत राहतात, ती त्यांच्या वाचनातनं निर्माण झालेल्या विद्वत्तेमुळं, लेखनामुळे निर्माण राहतात. आणि म्हणून माझ्या इथं उपस्थित असलेल्या प्राध्यापकांना विनंती करायची की तुम्ही लिहित चला. कारण माणसाच्या मागे राहणार जर काय असेल, मला वाटतं आवार सरांनी टाकलं संस्थेचा सगळा परिचय. कुणी लिहिलाच नसतं तर मला तो परिचय झाला असता का?
आणि म्हणून तुम्हाला मला विनंती करायची आहे की तुमच्या संस्था चालकांच्या वरती लिहा, संस्थेवरती लिहा, तुमच्या मनामध्ये जे जे काही येतं ते लिहा. मी या लॉकडाऊनला गित्ते साहेब मला वाटतं संकटाचं संधीत रूपांतर केलं, इतकं लिहितोय मी. दररोज 2 लेख लिहितो. सकाळी माझ्या रिडिंग रूम मध्ये येऊन बसलो की फक्त एकदा जेवायला खालच्या मजल्यावर जातो आणि एकदा 4-4:30 वाजता चहाचं थोडस सवय एकदा जातो. नाहीतर पूर्ण वेळ मनमंदिरातला 6 ते 7 कीर्तन सोडलं तर बाकी पूर्ण वेळ मी वाचन लेखनाला का देतो? मला हे माहिती आहे की एकदा आलेलं हे आयुष्य आहे, ते कामी लावलं पाहिजे. नाही तर मी एक नेहमी विनोद सांगत असतो, आपण कहाँ गए तो कहीं भी गए नहीं और क्या लाया तो कुछ भी नहीं. मला वाटतं संस्थेचा परिचय मी वाचला आणि त्या परिचयामध्ये काही कर्मचाऱ्यांची नावाचा उल्लेख केलेला आहे. लेखक मला आठवत नाही, बाळासाहेब असं कोणतरी आहेत, त्यांनी संस्थेतल्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा उल्लेख केलाय का? काही विशेष कर्मचाऱ्यांचा उल्लेख तिथं मी वाचला का? त्यांचाच उल्लेख होतो, कारण त्यांनी काहीतरी संस्थेसाठी केलेला आहे. मग ते लेखनाच्या असेल, भाषणाच्या असेल किंवा विद्यार्थी घडवण्याच्या बाबतीमध्ये मी सगळ्यांनाच लिहिता येतं, सगळ्यांनाच बोलता येतं असं नाही. जे जे काम तुमच्याकडे आलंय ते असं करा, असं करा. मी नेहमी सांगतो की मनातून करा. मी नेहमी एक वकील साहेब गोष्ट सांगतो मुलांना प्रेरणा मिळावी म्हणून, की एक चित्रकार होता आणि तो कितीही अवघड चित्र अवघ्या 2 मिनिटांमध्ये काढायचा. एक चित्रकार होता आणि किती अवघड चित्र तो अवघ्या 2 मिनिटांमध्ये काढायचा. त्या चित्रकाराला एका पत्रकाराने विचारलं, अरे बाबा किती अवघड चित्र तू अवघ्या 2 मिनिटांमध्ये काढतोस, कोणत्या रंगामध्ये कोणता रंग मिसळतोस? त्यावेळेला त्या चित्रकाराने दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे. तो चित्रकार म्हणाला, मी कोणत्याही रंगामध्ये कोणताही रंग मिसळतो, पण प्रत्येक रंगामध्ये अंतरंग मिसळतो. कोणतंही काम तुम्ही करा. वकील साहेब आता वकिलीचं काम करतायत, वकिलीमध्ये काही थोडी स्पर्धा आहे का? शिक्षण संस्था उभ्या करत असताना संस्था चालकांना, माझ्या संस्था चालकांचं परवा मी युट्यूबवर आहे, तुम्ही ऐका, कर्मवीर म्हणतात त्यांना, मला सांगा, हा माणूस जेव्हा शिक्षण संस्था काढायला मुंबईला जायचा, तिकिटाचे पैसे संपले तर खिशाचा पेन विकला. पुण्याच्या स्टेशनवर वाचायला घेतलेल्या पेपरवर हे झोपून राहिले आणि म्हणून ते कर्मवीर झाले. मला असं वाटतं की संकट, म्हणून मी नेहमी हिंदीचा प्राध्यापक असल्यामुळे सांगत असतो, असफलता एक चुनौती है, स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो, जब तक सफल न हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. प्रयत्न करा ना. आणि हे काय होतं, मी काय सांगितलं तुम्हाला की हे वाचनातनं एक गोष्ट, तुम्हाला खूप उदाहरणं मी देणार आहे पुढे, बघूया आता आपण किती वेळ तुम्ही ऐकताय मी किती वेळ बोलतो ते. खरं तर अलीकडच्या काळामध्ये तुम्ही आणि आम्ही एका नवीनच युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी झालो आहेत. फेसबुक आणि व्हॉट्सअप नावाची एक नवीनच युनिव्हर्सिटी निघाली आणि त्या युनिव्हर्सिटीचेच अलीकडे स्टुडंट जास्त झालेले आहेत. ठीक आहे, पण त्याच्यातही वाचावं ना. मी ग्रुपवर बघतो, काही नाही, एकाचा आलेला जो मेसेज असतो तो तसाच फॉरवर्ड करायचा आणि तिसऱ्यानं फक्त खाली अंगठा दाखवायचा आणि हात जोडलेला दाखवायची. काय मला सांगा. हो, माध्यम चांगली आहे, त्याच्यातनं खूप ज्ञान प्राप्त करता येतं, परंतु याच्यातनं आपण काय घेणार आहोत हे मला तर असं वाटतं की यापेक्षाही पुस्तकांच्या मध्ये खूप ज्ञान भरलेलं आहे. हो, त्याला आपण कधीतरी उकललं पाहिजे की नाही. 21वे शतक हे ज्ञान रचनावादावर आधारलेलं शतक आहे. नॉलेज इज विस्डम म्हटली जाते. नॉलेज इज पॉवर म्हणून आज इकडे नॉलेजकडे पाहिलं जात आहे. ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे, हे आपल्याला ग्रंथांनी आणि सगळ्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून शिक्षणाला अत्यंत महत्वाचं स्थान द्या, वाचनाला अत्यंत महत्वाचं स्थान द्या. माझंच उदाहरण तुम्हाला मी सांगतो. मी आईवर 1000 व्याख्यानं दिली, वाटसर महाराष्ट्रभर. वडिलांच्या वरती 250 व्याख्यानं दिली. परवा पत्नीवर एक 5-25 व्याख्यानं दिली की पत्नीचं महत्व आयुष्यामध्ये काय आहे. मी ग्रुपवर टाकलं होतं, पत्नी ही क्षणाची पत्नी असून अनंत काळाची माता आहे. त्याच्यावर महाराष्ट्रातून 80 लोकांची सुंदर अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या होत्या. पत्नीवरही मी बोललो. मी सांगितलं की आपण आई 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 म्हणतो, पण आपल्याला दुःखाच्या आणि संकटाच्या काळात खऱ्या अर्थानं आधार कोण देतं? तुम्हाला माहिती आहे की रामबोला नावाचा एक मुलगा जो विषयांध होता, पत्नी 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 करायचा. तुम्हाला माहिती आहे त्याचं लग्न झालं, पत्नी काही दिवसात त्याला माहेरला जाऊ देत नव्हता पत्नीला. हे वाचनातनं सांगतोय तुम्हाला आलेलं. आणि तो माहेरला जाऊ देत नव्हता, पण हा एका दिवशी कुठेतरी बाजारला गेल्याचं कळालं आणि पत्नीनं माहेर गाठलं. हा परत आला आणि विचारलं, म्हणाले तिनं कुठं गेली? ते म्हणले गेले माहेरला.
एक 15 किलोमीटरवर माहेर होतं. रात्री 8 वाजता हा आलेला, पण हा इतका कामांध होता की 8 वाजता हा राम बोला कुठं गेला, निघाला आपल्या सासरवाडीला. धो धो पाऊस पडतोय बंधूंनो, रस्त्यामध्ये नदीला पूर आलेला आहे. आता पलीकडे जायचं कसं, तर तिथं एक लाकूड अंधारामध्ये त्याला दिसलं, ते लाकूड टाकलं म्हणेन, त्याच्यावरून पोहत तो पलीकडल्या तीरावर गेला. सासरवाडीमध्ये 10 वाजता पोहोचला. बाहेरून कुलूप लावलेलं होतं, म्हणजे बाहेरून मधून आगळ लावून ते कवाड आडवं केलेलं होतं. आता मध्ये जायचं कसं, तर आपल्याला माहिती आहे खेड्यामध्ये ते चिरेबंदी हे असतात आणि त्याच्यामध्ये काही माती वगैरे निघून पाय देऊन वर चढण्यासारखं असतं. त्यानं पाठीमागून भिंतीवरून वर चढला. झरोका असतं बघा प्रकाश पडावा म्हणून, आणि त्या झरोक्यातनं मध्ये बघितलं तर पत्नी झोपलेली दिसली. याच्या मनातली वासना आणखीन चाळवली गेली आणि याला असं वाटलं की आता आपण पत्नीजवळ गेलंच पाहिजे. गेलाच होता त्यासाठी. तेवढ्यामध्ये उतरायचं कसं मध्ये, तर एक दोर अडकलेला दिसला. त्या दोराला पकडलं आणि तो खाली गेला आणि पत्नीला त्यानं उठवलं. उठल्याबरोबर पत्नीनं नवऱ्याकडे बघितलं, डोक्यामध्ये हात मारून घेतला आणि पत्नी म्हणाली, लाजन आये हूं आपको, दौड़े आये हूं साथ, अधिक अधिक ऐसे कानों को क्या कहूं मैं नाथ, अस्थि चर्ममय देहमम तामे इतनी प्रीति, इतनी भगवत पर हो जाए तो होय न भव भीती. मला लाज वाटते तुमच्यासारखा नवरा भेटला याची. बरं ठीक आहे म्हटली, तुम्ही आलात तर आलात, कसे आलात? मला काही नाही, ते असं आलो त्या लाकडावर. पुन्हा चौकशी केली, तिथे लाकूड नव्हतं, मेलेल्या माणसाचं प्रेत होतं, ताटून ते लाकडासारखं झालं होतं. पण याला या विषयांधा कळालं नाही, त्याच्यावर तो पोहून आला होता. त्या झरोक्यातनं जो खाली लोंबत होता ती दोरी नव्हती म्हणे, साप होती. त्या सापाला धरून तो खाली आला होता. आणि पत्नीनं जेव्हा झिडकारलं, अहो एवढ्या हाडा मासाच्या नश्वर शरीरावर तुम्ही एवढं प्रेम करताय, एवढे विषयांध झालात, एवढं प्रेम जर तुम्ही रामावरती केलात तर तुम्ही किती मोठे व्हाल हो. आणि तुम्हाला माहिती आहे, तो म्हणतो मी रामाच्या वरती प्रेम केलं आणि रामचरितमानस नावाचा ग्रंथ लिहिला. ज्याचं नाव राम बोला होतो त्याचं नाव पत्नीनं गोस्वामी केलं. गो म्हणजे इंद्रिय, स्वामी म्हणजे अधिकार प्राप्त करणारा. गोस्वामी तुलसीदासची कथा सांगितली मी तुम्हाला. ते म्हणतात की मी जे काही रामाचा रस चाकला, कुणामुळे चाकला? पत्नी का उपदेश, पत्नीनं उपदेश दिला. म्हणून गोस्वामीला हे रामचरितमानस लिहिता आलं. एक जीवनामध्ये असा प्रसंग येतो की ज्या प्रसंगातनं माणसाचं जीवन बदलून जातं. मग इतक्या 1000 वर्षापासून आम्हाला वाचनाचं महत्व सांगू नये जर आपण व्हॉट्सअप आणि फेसबुकच्याच युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी बनत असू, तर कुठंतरी सरकारला चिंता वाटायला लागली आहे. म्हणून तर अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करावं लागतंय ना. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचंय की एक गोष्ट लक्षात घ्या की पुस्तक आपलं मस्तक घडवतं. मी एक गोष्ट तुम्हाला, पुस्तक आपलं मस्तक घडवतं आणि पुस्तकानं आपलं मस्तक घडलं की लोक त्या मस्तकाच्या समोर नतमस्तक होतात. पुस्तकानं घडलेलं मस्तक हे कुणाचं हस्तक होत नाहीये. आणि म्हणून पुस्तकाच्या सहवासामध्ये या माझ्या विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी तुम्हाला माझ्या आई वडिलांचं उदाहरण सांगत होतो. माझे वडील वारकरी संप्रदायातले गायक होते, छान गायचे. ते गावामध्ये सप्ताह असायचा. वंजारी समाजाचं गाव असल्यामुळं साहजिकच भाविक गाव होतं. आणि माझे वडील मी 6वीला असताना मला सतत म्हणायचे की बाळा, ज्ञानेश्वरी पारायण उद्यापासून सुरू होणार आहे बरं, ज्ञानेश्वरी पारायणाला जायचं. मी म्हणायचं काय हरकत नाही. मी वडिलांना अण्णा म्हणायचो. अण्णा ठीक आहे जातो. 5वीला गेलो, 6वीला ते ज्ञानेश्वरी पारायणाला गेलो, 7वीला गेलो. 3 वर्ष झालं पारायण करतोय. पण ते काय लोक वाचायलेत की आपण बी त्यांच्या बरोबर वाचायलो, काहीच कळणार. त्या ओव्या काय मधात त्या भगवद्गीतेच्या यायल्यात. 3 वर्षे कसं तरी केलं, अण्णांनी सांगितलं म्हणून. 4थ्या वर्षी सप्ताह सुरू होऊन 2 दिवस झाले तरी पारायणाला गेलोच नाही. अण्णांनी जवळ बोलवलं आणि अण्णा म्हणाले, बाळा अरे आपल्या सप्ताहातली ज्ञानेश्वरी पारायण होऊन 2 दिवस झाले, मी कामामध्ये व्यस्त होतो, तू काही पारायणाला जात नाहीयेस, का गेलं नाहीस? मी म्हणालो, अण्णा खरं सांगू का? सांग. 2-3 वर्ष जाऊन बघितलं, म्हटलं काहीच कळत नाही. लोक वाचतात, मी उगाच वाचतो, काही कळत नाही, कशाला जायचं? त्यावेळेला माझा अशिक्षित असलेला बाप, माझ्या वडिलांनी जे सांगितलं, माझ्या बंधू भगिनींनो, त्या संस्काराने मला प्रोफेसर, सिनियर कॉलेजचा 5 वर्ष प्राचार्य, सेट परीक्षा, सगळं काही प्राप्त करता आलं. माझ्या वडिलांनी त्यावेळेला जे सांगितलं त्यामुळे. काय म्हणाले वडील? म्हणाले, बाळा काय म्हणतोस तू? काहीच कळत नाही म्हणून कशाला वाचायला जाऊ?
अरे म्हणाले मला सांग, दररोज आंघोळ करतोस की नाही? म्हणलं हो अण्णा करतो. आंघोळ करताना काय करतोस? मला अंगावर पाणी टाकतो. मग खरं सांग बरं, अंगावर पाणी राहतंय का? मला राहत नाही अण्णा. पण आंघोळ केल्यास कसं वाटतंय? मला अण्णा मनाला फार फ्रेश वाटतंय, फार आनंदी वाटतंय, फार चांगलं वाटतंय. बाळा, चांगल्या ग्रंथांचं तसंच असतं रे. ते समजतीलच पहिल्यांदा असं काही नाही, पण त्यांच्या सहवासात गेलं की माणसाचं मन प्रसन्न होतं, माणसाच्या मनाला एक आत्मविश्वास येतो, त्याचं मन निश्चितपणे चांगुलपणाकडे झुकतं. आणि म्हणून तू ज्ञानेश्वरीच्या पारायणाला गेलं पाहिजे, तू वाचलं पाहिजे. एक अशिक्षित बाप 7वी 8वीला असताना शिक्षणाचं महत्व मला सांगतो आणि मी वाचनाकडे जातो. मी आईवर तर खूप बोलतो, आईचा एक प्रसंग नेहमी सांगतो. मी 8व्या वर्गामध्ये शिकायला होतो. एके दिवशी वाचन करत बसलो होतो. घरात लाईट गेलेली. आईनं दिवा लावून आणून माझ्याजवळ ठेवला आणि आई म्हणाली, बाळा, या दिव्याच्या उजेडावर अभ्यास कर, खूप शिक, आणि शिकून तुझा या दिव्याच्या म्हणजे कंदिलाच्या दिव्यासारखा उजेड पडू दे. मी त्या दिव्याच्या उजेडावर अभ्यास करतोय ना करतोय. 1 तासानंतर लाईट आली. लाईट आल्याबरोबर माझी आई माझ्याजवळ आली. तिने माझ्या तोंडावरून आणि डोक्यावरून हात फिरवला. हो, खरं सांगू, या जगामध्ये सगळ्यात भाग्यवान जर कोण असेल तर ज्याची आई वडील जिवंत आहेत ते भाग्यवान आहेत. ज्यांच्या शरीराला आई वडिलांच्या हाताचा स्पर्श होतो त्याच्या इतका भाग्यवान या जगात कोणीच नाही. माझ्या आईने माझ्या तोंडावरून आणि डोक्यावरून हात फिरवला आणि माझी आई म्हणाली, बघ बाळा, लाईट आल्या, लाईटीच्या बल्बाकडे बघून म्हणाली, बघ बाळा, शिकलेल्या माणसाचा उजेड या लाईटीच्या बल्बासारखा फक पडतोय माय, नाही शिकलेल्या माणसाचा उजेड या कंदिलाच्या दियासारखंच राहत आहे. तेव्हा तू लई शिक आणि लई शिकून तू या लाईटीच्या बल्बासारखा उजेड पडू दे. एक अशिक्षित आई वडील वाचनाचा संस्कार आमच्यावर करतायत. पण ते संस्कारही करून घेण्यासाठी तुमची मन आणि बुद्धी तयार असली पाहिजे. महाविद्यालय कशासाठी सगळे उपक्रम घेते? किती 100 किलोमीटरवरून मी तुमच्याशी बोलतोय. कशासाठी? की तुमच्याही मनामध्ये कुठेतरी, मी थोडं स्पष्ट बोलू का, कधी कधी मी असं म्हणतो, शर्म तो उसे आती है जो शर्म से शर्माता है. शर्म तो उसे आती है जो शर्म से शर्माता है. हम तो इतने बेशरम है की शर्म ही हमसे शर्माती है. कधीतरी मनामध्ये राग आला पाहिजे की नाही एखाद्या गोष्टीचा. नाही, मला हे करायचंय, मी करू शकत नाही का? अब्दुल कलाम करू शकतात. चिंचोके विकणारा माणूस, पेपर विकणारा माणूस, या देशाचा राष्ट्रपती होतो, एवढा मोठा शास्त्रज्ञ होतो. माझ्याकडे तर एवढ्या सगळ्या सुविधा आहेत, मी करू शकत नाही, मी करणार आहे. माझ्याशिवाय मला एक सांगा तुम्ही, जगात प्रत्येक माणसाच्या अंगठ्याचे ठसे वेगळे आहेत की नाही? मग तुम्हाला या ईश्वरानं जन्माला घालताना काहीतरी वेगळं जगाच्या कल्याणासाठी करण्यासाठी पाठवलंय की नाही? मग असा का विचार करत नाहीत तुम्ही की मी काहीतरी केलं पाहिजे? नाही तर मी तुम्हाला एक विनोद सांगता सांगता विसरलो की कहा गए तो कहीं भी नहीं और क्या लाया तो कुछ भी नाही, असं होईल बरं काहीच न करता गेलात तर. विद्यार्थी मित्रांनो, मी नेहमी एक विनोदानं सांगत असतो. आमच्या मुखेडच्या माझ्या कॉलेज पासून एक 20 किलोमीटरवर माळेगावची यात्रा आहे, खंडोबाची यात्रा. तुम्हाला माहिती आहे, दक्षिण भारतातली सगळ्यात महत्वाची यात्रा आहे भरती ती. एका माणसानं घोडा चोरून आणला. वकील साहेब, चोरून आणलं तर आणला, बरं घरी तर ठेवावं का नाही? माळेगावच्या यात्रेमध्ये विकायला घेऊन गेले. सकाळी 8 वाजता ते घोडा विकायला नेऊन उभं केलं. एक आमच्या चकोर सरांसारखा गिराईक आला आणि त्याने विचारलं, म्हणले घोडा कसा दिला? ते म्हणला 15,000ला दिला. चकोर सर म्हणले 10,000ला नाही का? म्हणला नाही. चकोर सर म्हणले जाऊ द्या, लयच म्हणाले ते. थोड्या वेळानंतर आमचे आवाड ग्रंथपाल सरांसारखे एक जण आले. त्यांनी दुपारी आल्यानंतर विचारलं 2 वाजता, केवढ्याला दिला घोडा? ते म्हटले 15,000ला दिला. हे म्हणाले आवड सर 12,000ला नाही का? ते म्हणाले नाही. संध्याकाळच्याला एक आणखीन एक जण आला. आता कुणाचं नाव घेऊ बाबा, कुणाला नाराजी वाटू नये. वाघसर नाराजी वाटत नसली तर घेतो बरं तुमचं नाव, जाऊ द्या मित्र म्हणून. वाघसर आले 8 वाजता आणि त्यांनी विचारलं केवढ्याला दिला घोडा? तर हा घोडेवाला म्हटला 15,000ला दिला. पण वाघसरच हुशारच. ते म्हटले 15,000ला? हॅलो, वाघसर म्हणले मी तर 20,000ला घेतो. घोडेवाला म्हणला मी 15,000ला देतो म्हणाले, वाघसर 20,000ला घेतो म्हणताय. पण वाघसर हुशार. ते म्हणले घोडं घेतो म्हणले 20,000ला, पण त्याची चाल कशी आहे, ते चलतंय कसं, पळतंय कसं, बघावता लागेल का नाही? म्हणले बघा ना, जे वाघसर घोड्यावर बसले आणि जे गेले ते काही परत आलेच. सकाळी चकोर सर विचारायला गेले होते, त्याला वाटलं संध्याकाळी जरा कमी झाली असेल किंमत म्हणून 8 वाजता लांबून बघालेत तर काय ते घोडं ऐकणार एकटंच बसले. चकोर सर म्हणले अरे घोडं गेलं का काय? जवळ गेले आणि जाऊन त्या घोडं विकणाऱ्याला विचारलं, म्हणले मामा घोडं गेलं का? तुम्हाला गेलं की? चकोर सर म्हणले कोणत्या भावानं गेलं? ते म्हणलं आणलेल्याच भावात गेलं. चोरूनच आणलं होतं,
चोरूनच गेलं. माझ्या बंधूंनो, येताना आपण काही आणलं नाही सुरुवातीला, पण जाताना मी नेहमी सांगत असतो की प्रत्येक माणूस हा जन्मताना रडत रडत जन्माला येतो, पण माणसानं आयुष्यभर एवढं मोठं काम केलं पाहिजे की जाताना तो हसत हसत मेला पाहिजे आणि त्याच्या जाण्यानं सगळं जग जिंकलं पाहिजे, जग रडलं पाहिजे. ही आहे माणसाच्या जीवनाची खरी किंमत. ही किंमत कशाने निर्माण होते? ज्ञानानं निर्माण होते. ज्ञान कशानं प्राप्त होतं? तर ते वाचनातनं प्राप्त होतं. आणि म्हणून तुम्ही वाचनाला विशेष महत्व दिलं पाहिजे, असं या निमित्तानं मला सांगायचं. किती उदाहरणं सांगू तुम्हाला. थॉमस पेनच्या पुस्तक वाचलं म्हणून महात्मा फुले स्वतः लिहितात की माझं आयुष्य घडलं कशामुळं? तुम्ही थॉमस पेनचं पुस्तक वाचलं. महात्मा गांधी दक्षिण भारतामध्ये, तुम्हाला माहिती आहे की त्यांना प्रदीर्घ अशा प्रकारचा रेल्वेचा प्रवास करायचा होता. हा वेळ कसा घालवायचा म्हणून त्यांनी रस्किनचं अनटू दिस लास्ट नावाचं पुस्तक त्यांच्या हातामध्ये पडलं. आणि हे पुस्तक वाचता वाचता या मोहनदास नावाच्या मुलाच्या मनातली विकार सगळे बाजूला सरकायला लागले. आणि पुस्तक वाचता वाचताच मोहनदास माग पडला आणि त्याच्या मनामध्ये महात्म्याचा जन्म झाला. मोहनदासाचा महात्मा कोण केलं? रस्किनच्या पुस्तकानं केलं. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तुम्हाला माहितीये डॉक्टर बाबासाहेबांच्या वरती तुम्ही कितीही बोलत राहिलो, बघा आता फक्त एक खूप छान म्हणून एक जणांचा कॉमेंट आलाय. मला वाटतं तुम्ही ऐकण्यामध्ये इतके व्यस्त आहेत की कोणी कॉमेंट करत नाही. एक गोष्ट राहून गेली माझ्याकडनं की हे व्याख्यान घेत असताना माझे मित्र आणि माझ्या विद्यापीठाचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे विद्यार्थी विकासचे संचालक डॉक्टर ज्ञानोबा मुंडे सर यांचाही आग्रह होता की मी या कार्यक्रमामध्ये बोलावं. त्यांचं ऑपरेशन झाल्यामुळे त्यांना बोलता येत नव्हतं. तेही हे व्याख्यान ऐकतायत. त्यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि तुम्हाला काही वाटलं तर कृपा करून व्यक्त होत चला. नाहीतर डिस्टर्ब वाटत असेल, ऐकावंच वाटत असेल तर नाही केला तरी चालतं. मी तुम्हाला सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती पुस्तकांच्या वरती प्रेम करावं. अहो बाबासाहेबांनी केलं यात नवल नाही आहे. कोणी पालक ऐकत असतील, मी पालक मेळाव्याला खूप कार्यक्रमांना जातो आणि सांगतो पालक कसा असावा? रामजी बाबांच्या सारखा असावा. तुम्हाला माहिती आहे की हा सैन्यामधला रिटायर झालेला माणूस तुटपंजी पेन्शन यायची, पण सतत ते म्हणायचे की भिवा बाळा अभ्यास केला पाहिजे, तू पुस्तकं वाचली पाहिजे, तुला काय लागतं सांग लेकरा, सगळं पुरवायला तुझा बाप रामजी तयार आहे. आणि भिवाला म्हणील ती पुस्तकं द्यायची. एके दिवशी भिवा रडत बसताना रामजी बाबांनी बघितलं आणि विचारलं, अरे भिवा का रडतोयस बाळा, काय झालं तुला? म्हणाले, बाबा आता मला 8च दिवस वाचायला पुरतील एवढीच पुस्तकं घरात आहेत हो, 9व्या दिवशी मी काय वाचू आणि म्हणून मी रडतोय. तोंडावरून हात फिरवला बापाने. म्हणाले, बाळा रडू नको लेकरा, उद्या तुझ्या पुस्तकाची व्यवस्था कर. काय केलं रामजी बाबांनी? पहाटे पहाटे उठले, 8-10 किलोमीटरवर भिवाची ओके. तुम्हाला माहिती आहे की पहाटे पहाटे रामजी बाबा उठले, 8-10 किलोमीटरवरच आपल्या मुलीचं लग्न करून दिलेलं, तिला पाठवलेलं, सकाळी सकाळी पोहोचल्याबरोबर मुलीनं विचारलं, बाबा एवढ्या सकाळी सकाळी आलात, काय काम काढलात? ते म्हणाले, थोडं बाजूला आहे, तुला बोलायचंय. म्हणाले, काय बाबा? अगं म्हणाले, तुला परवा लग्नामध्ये मी काही दागिने घातले ना बाळा? म्हणाले, हो, थोडे 2 दागिने दे ग, विकायचे आपल्या भिवाला वाचायला. पुस्तकच नाही तर माझ्याकडे पैसे नाहीत, तेवढे दागिने विकून त्याचे पैसे घेऊन भिवाला पुस्तकं घेऊन देतो आणि पुन्हा नंतर पेन्शन वगैरे आली की तुझे पैसे देतो. काय म्हणावं मुलीनं? जाऊन स्वतः ते दागिने आणून दिले आणि ती म्हणाली, बाबा माझा भिवा शिकून मोठा जर झाला तर तोच माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दागिना आहे बाबा, मला दुसऱ्या आता पुन्हा दागिन्याची गरज नाहीये. आणि रामजी बाबा मुलीचे दागिने घेतात, विकतात, त्याचे पुस्तक आणून लेकराला भिवाला देतात आणि भिवा विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बनतात. उगी होतं काही? तुम्हाला माहिती आहे ग्रंथावर किती प्रेम आहे. बाबासाहेबांचं महानिर्वाण झालं तेव्हा मुंबईच्या महानगरपालिकेच्या कितीतरी गाड्या त्यांच्या घरात ग्रंथ घेऊन जायला आलेल्या होत्या. किती पुस्तकांच्या वरती प्रेम. बाबासाहेब म्हणायचे की तोपर्यंतचे डोळे मला अपेक्षित आहे, जोपर्यंत हे वाचणार आहेत. ज्या दिवशी हे डोळे वाचण्याचं काम बंद करतील त्या दिवशी या डोळ्यांचं मला काहीच महत्व नाही. तुम्हाला खूप उदाहरणं देतो मी, पण वेळ संपलेला असल्यामुळं आता उदाहरणं जास्तीचं देणं संयुक्तिक ठरणार नाही. मला वाटतं 12:30 वाजत आले. आपण 8:30 सुरुवात केली.
आणखी जास्तीचा वेळ घेणं संयुक्तिक ठरणार नाही, पण अण्णा हजारे त्यांच्या राजधानी अनेक वेळेस जाऊनही आलोय, त्यांचं एक उदाहरण देण्याचा मोह होतो. तुम्हाला माहिती आहे अण्णा हजारेंचं नाव काय आहे. मी ऑफलाईन मध्ये विद्यार्थ्यांना बरेच प्रश्न विचारत असतो, परंतु आता ऑनलाईन मध्ये ती काही सुविधा नाहीये. मीच सांगतो, अण्णा हजारेंचं पूर्ण नाव आहे किशन बाबूराव हजारे. हा किशन बाबूराव हजारे नावाचा मुलगा सैन्यामध्ये, तुम्हाला माहिती आहे एके दिवशी त्याच्या मनामध्ये काय वैफल्य आलं मला माहिती नाही, पण त्यानं ठरवलं की या जगात राहण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी. आणि म्हणून हा किशन बाबूराव हजारे नावाचा मुलगा रेल्वे स्टेशनवर आला आणि रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर उभं राहून रेल्वेची वाट पाहतोय की आता रेल्वे आली. मग रेल्वे आली की रेल्वेच्या खाली आडवं पडायचं आणि आपलं जीवन संपवून टाकायचं, आत्महत्या करायचा विचार करतो. रेल्वेला यायला वेळ आहे, रेल्वेला यायला वेळ आहे. तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक बुक त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनवरती बुक स्टॉल असतो. हा किशन बाबूराव हजारे नावाचा मुलगा विचार करतो की रेल्वेला वेळ आहे तोपर्यंत एखादं पुस्तक बघावं, आणि म्हणून त्या स्टॉलवर जातो आणि विवेकानंदांचं पुस्तक हातात घेतो. त्या पुस्तकात लिहिलेलं असतं, आयुष्य छान आहे थोडे लहान आहे, रडतोस काय वेड्या जगण्यात शान आहे, काट्यातही फुलांची झुलती कमान आहे, उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे. जीवन फार अमूल्य आहे, ते आपण समाजासाठी अर्पित केलं पाहिजे. विवेकानंदांचे वाचतात किशन बाबूराव हजारे नावाचा मुलगा, आणि किशन बाबूराव हजारे नावाचा मुलातला ते आत्महत्येचे विचार पाठीमागे पडतात आणि समाजाच्या कल्याणासाठी अर्पित करायचं. आणि हा किशन बाबूराव हजारे नावाचा मुलगा अण्णा हजारे होतो. आणि ज्या अण्णा हजारेंनी लोकपाल विधेयकाबद्दल आवाज उठवल्याबरोबर ज्या देशाच्या ताकद निर्माण मनात, ही ताकद पुन्हा निर्माण केली विवेकानंदाच्या पुस्तकाने. म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की आपण पुस्तकांच्या वरती, अभ्यासाच्या वरती, वाचनावरती विद्यार्थी बंधू भगिनींनी विशेषत्वानं तुम्ही प्रेम केलं पाहिजे. मंगेश पाडगावकरांची वकील साहेब एक फार छान कविता आहे, तुम्ही ऐकताय व्हिडिओमध्ये, तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सपिरियन्स मी बघतोय आणि म्हणून मी जरा जास्तीचं बोलतोय. बरं, बाकी काही मला कोणी दिसत नाही, पण तुम्ही दिसता आहात आणि तुमच्याकडे बघूनच मी बोलतोय. मंगेश पाडगावकरांनी फार छान एक कविता ग्रंथाच्या संबंधानं लिहिली. पाडगावकर म्हणतात, ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुचे हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती, या ग्रंथाच्या तेजामधून जन्मा येते क्रांती. काय म्हणतात बघा, या ग्रंथाच्या तेजामधून जन्मा येते क्रांती, ग्रंथ शिकविती माणुसकीयान, ग्रंथ शिकविती शांती, निरास जीवा धीर देऊनी पुढे घेऊनी जाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती. काय करतात ग्रंथ, एका कवितेतनं त्यांनी सगळं काय आपल्या समोर ठेवलं. म्हणून मी नेहमी सांगतो, बुक्स विदाऊट हाऊस लाईक विदाऊट विंडोज. बघा आमचे वकील साहेब बसले, तुम्ही नशीबवान आहात की तुमच्या संस्थेला असे उपाध्यक्ष लाभलेत. मला दिसत आहेत त्यांच्या पाठीमाग त्या कपाटात सगळे पुस्तकं दिसत आहेत. वकील साहेब, मला खरंच आनंद वाटला की तुम्ही एवढं ग्रंथांच्या वरती प्रेम करता. आणि मग मला ही ओळी इंग्रजीतल्या आठवल्या, बुक्स विदाऊट हाऊस लाईक विदाऊट विंडोज. खिडक्या नसलेलं घर जसं काही घर वाटत नाही, तसं ज्या घरामध्ये पुस्तकाचं कपाट नाहीये, मी नेहमी सांगत असतो, ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट आणि त्याचं घर होईल भुईसपाट. हो, भुईसपाटच होणार आहे, कारण विचार नावाची गोष्टच तिथं नसते ना. आणि जिथं अविचार असतो तिथं रावणानं काय केलं, दुर्योधनानं काय केलं माहितीये ना आपल्याला. म्हणून अविचाराला, अविवेकाची काजळी घालवायची असेल आणि विवेक दीप उजळायचा असेल तर वाचलं पाहिजे. खळाची व्यंकटी जायची असेल आणि सत्कर्माची रती वाढवायची असेल तर तुम्हाला वाचनच करावं लागणार आहे. आणि म्हणून मी खूप उदाहरणं सांगतो, विनोदाची उदाहरणं खूप सांगतो, आपल्याकडे वेळ नाहीये. परवा घडलेली घटना आहे वकील साहेब, आमच्यातले एक प्राध्यापक 25-27 दिवसाचा एक पूर्वी ओरिएंटेशन कोर्स असायचे, कोर्सला गेले, तुम्हाला माहितीये कोर्स असतो, आणि ते कोर्स करून परत आले आणि आता उद्या कॉलेजला शिकवायला जायचं म्हणून कपाटातल्या पुस्तकाला हात लावलं.
एक पुस्तक काढलं तर त्यात 50 रुपयाची नोट, दुसरं पुस्तक काढलं तर त्याच्या 100ची नोट, तिसरं पुस्तक काढलं तर त्याच्या 10 रुपयाची नोट, आणखीन एक पुस्तक काढलं 500 रुपयाची नोट. साहेब आमचे सर परेशान झाले. म्हटले कपाटातलं पुस्तक काढलं की त्याच्यात कोणती ना कोणती नोटच मिळाली. त्यांनी घरच्यांना आवाज दिला, म्हणाले अगं म्हणले पुस्तकामध्ये पैसे. मला हे माहित आहे म्हणले की बाया पैसे कुठं ठेवतात, डब्यामध्ये ठेवतात, तुम्हाला माहिती आहे, किंवा कपाटामध्ये ठेवतात, आणि तू तर म्हणले पुस्तकामध्ये पैसे ठेवलीस. ती म्हटली तुम्हाला डोकंच नाही. आणि बायकोनं नवऱ्याला डोकं नाही म्हटल्याशिवाय आपलंही डोकं हलकं होत नाही. विनोदाचा भाग आपण म्हणूया. ती म्हणाली तुम्हाला काही कळतच नाही. म्हणले का? अहो अलीकडचे पोरं एवढे हुशार आहेत, अलीकडचे एवढे पोरं हुशार आहेत, त्यांना जर पैसे हवे असतील तर ते डब्बे चाचपडून बघतील, डब्यात बघतील. आजकालचे पोरं एवढे हुशार आहेत, त्यांना जर पैसे पाहिजे असतील तर ते कपाट काढून तिथं बघतील. पण आजकालचे पोरं इतके हुशार आहेत की ते अजिबात पुस्तकाला हात लावणार, आणि हे पुस्तकाला हात लावणार नाहीत म्हणजे पुस्तकामध्ये हे सगळे पैसे सेफ्टी राहणार आहेत. हा विनोद नाहीये, ही अलीकडच्या पिढीमध्ये घडत असलेली घटना आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे काही आपल्यासाठी फार चांगलं चित्र आहे असं मला वाटत नाहीये, आणि म्हणून तुम्ही वाचलं पाहिजे. मी तर म्हणेन शिक्षकांनी, प्राध्यापकांनी, प्रबोधनकारांनी तर जास्तीत जास्त वाचलं पाहिजे. काय वाचावं? मनाला चाळवणारं तुम्ही वाचू नका, तर मनाला घडवणारं वाचण्याचा प्रयत्न तुम्ही करावा. महापुरुषांची चरित्र वाचा, साहित्याच्या अंगानं आलेल्या अनेक साहित्याचे प्रकार आहेत ते वाचा. एक गोष्ट तुम्हाला सांगून आता मी भाषण संपवतो. फ्रीज व टीव्ही मुळे घराला घर पण येईल. काय म्हणतो मी? फ्रीज व टीव्ही मुळे घराला घर पण येईल, पण चांगला ग्रंथ घरात आला तर घराला शहाणपण येईल. म्हणून मी सांगत असतो की घरामध्ये देव घराबरोबरच ग्रंथ घर देखील बांधलं पाहिजे. या आमच्या घरी तुम्ही बघा, मी वकील साहेब, माझा क्रमच असा आहे की कुठलाही कार्यक्रम असो, कुणाची वास्तुशांती असो, कुणाचं लग्न असो, कुणाचा निरोप समारंभ असो, कुठल्याही कार्यक्रमाला ग्रंथाशिवाय मी दुसरं काहीच भेट देत नाही. मी ठरवूनच टाकलंय की आपण दुसरं काहीच द्यायचं नाही भेट कुणाला. तुम्हाला सांगताना मला अभिमान वाटतो, माझ्या मुलींची लग्न झाली, संस्था चालकच आहेत माझी व्याही, त्यांचे सिनियर कॉलेज आहेत, आश्रमशाळा वगैरे बऱ्याच आहेत, केंद्रे म्हणून आहेत, मानवेंद्र केंद्रे म्हणून. तर त्यांना जर मी रुखवतामध्ये काय द्यावं, तर रुखवतामध्ये मी सगळी पुस्तकच दिली. दोन्ही जावयांना मी रुखवतामध्ये पुस्तकं दिली. ग्रंथ देणं हा देखील मला असं वाटतं की शिकलेल्या माणसाने हा संस्कार केला पाहिजे. आपल्या घरामध्ये वास्तुशांतीला गेलं की लोक म्हणतात ही बेडरूम आहे, अटॅच बाथरूम आहे, हे आहे, ते आहे, किचन रूम आहे, काय की नाही, पण कोणी असं दाखवत नाही की हे ग्रंथ घर आहे म्हणून. मी असं म्हणतो की आपल्याला समृद्ध जर पिढी निर्माण करायची असेल तर देवघराच्या शेजारी ग्रंथघर देखील आपल्याला निर्माण करावं लागणार आहे. आणि आपल्याला विद्यार्थ्यांना असं म्हणावं लागणार आहे की हमें दुनिया से क्या मतलब, मदरसा है वतन अपना, मर मिटेंगे किताबों पर, पेज होगा कफन अपना, असा विचार करून आपल्याला पुढे जावं लागेल. सुखासीन जीवनात माणसाच्या वाट्याला एकाकी पण येतं. ग्रंथ वाचन हे एकाकी पण दूर करतं. ग्रंथातनं तुम्हाला शांत संयंत मनोरंजन मिळण्याचं माध्यम मिळतं, आणि म्हणून तुम्ही ग्रंथ वाचनाला अत्यंत महत्वाचं माना. 20 वर्षाचे असताना लिंकन, तुम्हाला माहिती आहे, शनिवार आणि रविवार 30 किलोमीटरवर ग्रंथालय होतं, वाचनालय होतं. ज्यांच्या नावानं हा कार्यक्रम आपण संपन्न करतोय त्यांनी वाचनालयाची चळवळ एवढी वाढवली म्हणून तर केरळ 100% तुम्हाला माहित आहे साक्षर झालं. लिंकनच्या चरित्र वाचा म्हणजे लक्षात येतं की लिंकन देखील 30 किलोमीटरवर सार्वजनिक वाचनालय होतं. तर हा लिंकन नावाचा मुलगा 20 वर्षाचा असताना 30 किलोमीटर पायी जाऊन तो वाचन करायचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण आहे की त्यांना एका शब्दाचा अर्थ प्राप्त होत नव्हता तर रात्री 12 वाजता ते लायब्ररीमध्ये जाऊन इनसायक्लोपीडियाचा त्याची काही डिक्शनरी बघितली आणि त्याच्यात अर्थ प्राप्त झाल्यानंतर त्यांना ब्रह्मानंद झाला. किती पेटून उठलेली आहे ती माणसं. लिंकन 30 किलोमीटर पायी जातो आणि तिथले ग्रंथ मला असं वाटतं की वाचण्याचा प्रयत्न करतो, म्हणून तो राष्ट्राध्यक्ष होतो. आणि म्हणून आपण चांगले ग्रंथ वाचा. ग्रंथांच्या वरती आपण विशेषत्वानं प्रेम करतावं. शहाण्या माणसानं आपलं पालकत्व ग्रंथांच्याकडे द्यावं. ग्रंथांनी मित्र थोडेच असावेत पण ते चांगले असावेत. मी नेहमी सांगत असतो प्रवचनाच्या निमित्तानं की माझ्या वारकरी बांधवांनो, जेवढं तुम्ही बुक्यावर प्रेम करता तेवढंच आता बुकावर बी प्रेम करायला लागा. तुम्ही बघा ना, माझे दलित बांधव आज सगळ्या क्षेत्रामध्ये आघाडीवर पोहोचलेत. का पोहोचले तो आघाडीवर? कारण त्यांचा प्रत्येक पालक जेव्हा जेव्हा चैत्यभूमीला जातो, दीक्षाभूमीला जातो, ही गेलेली पालक तिथून काय घेऊन येतात हो वकील साहेब? काय आणतात ते?
अशिक्षित जरी पालक असले तरी तुम्ही बघा, ते गेले तर दीक्षाभूमीला जाऊ द्या, चैत्यभूमीला जाऊ द्या, येताना पुस्तक आणतील, माझा नातू वाचेल, माझा लेकरू वाचेल, म्हणून ही पिढी घडली. आणि आम्ही काय आणतो? आपण आपल्या मनाला प्रश्न विचारायचा, म्हणजे आपल्याला उत्तर प्राप्त होईल. म्हणून मी वारकऱ्यांना नेहमी सांगतो, ऐकायला असतात प्रवचनाला म्हणून, की माझ्या वारकरी बांधवांनो, तुम्ही जितकं भुक्यावर प्रेम करता ना, तेवढं बुकावर प्रेम करायला आपण निश्चितपणे शिकलं पाहिजे आणि हे करण्याचं काम आपण करावं. मी असंच ग्रंथाच्या संबंधानं बोलायला गेलो, एक पिदाडू होतं, भाषण संपल्याच्या नंतर म्हणला, बदने सर तुम्ही लयच वाचलं पाहिजे म्हणू लागला. वाचल्यानं काय होतंय? मी म्हणलं वाचल्यानं आनंद मिळतोय. हा म्हणला, तुमचं ना आमचं सारखंच आहे. म्हणलं का? तुम्हाला ग्रंथ वाचनातून आनंद आणि आम्हाला मध्यप्राशनातून आनंद, दोघाला आनंदच की. काय बोलावं या माणसाला? अरे मध्यप्राशनातल्या आनंदाचा आणि मी आनंदी जगण्यासाठी या विषयावर मी 20-25 विषयांच्या वरती बोलतो. आता मला सांगा, ग्रंथ वाचनाचा आनंद आणि मध्यप्राशनाचा आनंद एक असू शकतो का? दुर्दैवानं शिकलेली बरीचशी मंडळी मद्य खरेदीवर जितका खर्च करतात, तितका ग्रंथ खरेदीवर करताना दिसत नाहीये. मी कितीतरी माझे 6 ग्रंथ प्रकाशित केले, घरी आणून थप्पी लावून ठेवली आहे, कुणीच मागत नाही. फुकट दिलं की मात्र माणसं हसत स्वीकारतात. घेऊ द्या फुकट, वाचाव तरी ना. मी महिन्याला 2 महिन्याला विचारलं, कसं वाटलं ग्रंथ? नाही सर, उघडणंच झालं नाही. मी त्याचं दर्शन घेतो. बरं झालं बापू तुम्हाला भेटलंस. मला विनंती करायची आहे आपल्याला, की ग्रंथांच्या वरती या गोष्टींना महत्व द्यावं, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. जरा जास्तीचा वेळ घेतल्याबद्दल तुमची क्षमा मागतो. मला या निमित्तानं आपण बोलण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल तुमच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करतो. एवढंच की आणि तुम्ही वाचनासाठी वापरावा आणि वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी आपण प्रयत्न करावा. जाताना एवढाच संदेश देऊन की पेटविण्याची नाही, पेटण्याची वेळ आहे. ही पेटविण्याची नाही, पेटण्याची वेळ आहे. हा पुतळ्यांचा नव्हे मर्द हो, पुस्तकांचा काळ आहे. हा पुतळ्यांचा नव्हे मर्द हो, पुस्तकांचा काळ आहे. पुस्तकांचा काळ आहे.